किस्सा टाइम गाय. तर आजकाल इंस्टाग्राम वरती पुणेच डेटिंग कल्चर बद्दल खूप बोलतायत की पुणे इज वर्स्ट सिटी फॉर डेटिंग. भाई आहे ना तुमचा, करतो ना एक्सप्लेन, आज सगळ्यांची मारू. त्या दिवशी एका मुलाचा व्हिडिओ बघितला, तो बोलला की आय एम फ्रॉम दिस सिटी नाव इन पुणे फॉर हायर स्टडीज. पुणे खूप भारी आहे, पण पुण्यातल्या मुलींसोबत डेटिंगचा खूप वर्स्ट एक्सपिरियन्स आला. शामरुख तोंडाच्या, पहिली तो गोष्ट, तू ज्या मुलीला डेट केलं ना ती पुण्याची नसेलच, लिहून घे माझ्याकडनं. ते आपण दुसऱ्या कुठल्या तरी सिटी मधून आलेले असतात. हा पोकेमॉन पुण्यात यायच्या आधी कॅटरपिलर असतो, पुण्यात आल्यानंतर त्याचा विकसित बटर फ्री मध्ये होतो. मग पूनमचं होतं पू विथ अ युजर नेम ऑफ 6 times O and 2X, पू XX. प्रॉपर पुण्याच्या मुली ज्या त्यांच्या फॅमिली सोबत राहतात, त्यांच्यातल्या 90% मुली ज्यांना घराच्या बाहेर पडायचं असेल, त्यांच्या घरच्यांना माझी इज्जत माझा अभिमान या विषयावरती 300 पानांचा निबंध, 13 माफीनाम्याचे अर्ज, 34 फॅमिली मेंबर्सची परमिशन, प्लस त्यांना घालीन लोटांगण आणि 134 रूल्स अँड रेग्युलेशन्सला अॅग्री करून त्याच्यावरती साईन केल्यावर रात्री 8 वाजता बाहेर पडायचं आणि 8:10 परत घरात यायचं. आणि 11व्या मिनिटाला जर तू घरी आलीस तर 7/12तून नाव आणि नावातून आडनाव दोन्ही काढून टाकतात. अनाथ आश्रम शोधायचं मग तिने. पुण्याचं MIT कॉलेज माहितीये का, अख्खं वर्ल्ड मॅप तिथं शिकायला येते पुणे सोडून. काल एक जण उंट घेऊन आला होता, म्हटलं काय रे, म्हणते वल्ला हबीबी आय एम हिअर इन MIT पुणे फॉर हायर स्टडीज. म्हटले मारी ना, उंटावर बसून मारीन. आणि KP कल्याणनगर तर विचारू पण नको, तिकडे रुपीज नाही डॉलर करन्सी आहे, डॉलर. सगळे फॉरेनर समजतात स्वतःला तिकडे. सगळ्याच सिटीज मध्ये डेटिंग कल्चर वर्स्ट होत चाललंय, त्यामुळे पुण्याला नाव ठेवू नका. चीट करणाऱ्या लोकांना नाव ठेवा, बिकॉज पुण्यात येऊन डेट करणारे वॉनबी पुणेकर्स आर नॉट ऍक्च्युअली पुणेकर्स. आणि बाहेरून येऊन तू जर पुण्यात तोंड मारत असशील आणि पुण्यालाच नाव ठेवत असशील तर मी मारीन ना, मी मारीन. चला येतो.